मोदींनी पूर्ण केली पंतप्रधान पदाची तपपूर्ती. एनडीएच्या नेत्यांकडून पंतप्रधान मोदींना शुभेच्छा. लोकनियुक्त पंतप्रधानांच्या यादीत नेहरू पिछाडीवर. मोदी ठरले नेहरूंपेक्षा जास्त काळाचे लोकनियुक्त पंतप्रधान. नरेंद्र मोदी यांचे महाराष्ट्राकडून अभिनंदन. आठवले, शिंदे आणि सुनेत्रा पवार रालोआच्या बैठकीत सहभागी. आणखी एक विक्रम नरेंद्र मोदींच्या नावावर. मोदी सर्वाधिक काळ भारताचे पंतप्रधान. नरेंद्र मोदींच्या विक्रमाचे काँग्रेसला दुःख. मोदींच्या काळात ₹100 पार करण्याचा मार्ग मोकळा. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा हल्लाबोल. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनींकडून पंतप्रधान मोदींचं कौतुक. 12 वर्षांचा पंतप्रधान पदाचा कार्यकाळ पूर्ण केल्याबद्दल शुभेच्छा. मुंबई आणि पुण्याच्या महापौर कार्यालयांना धमकीचे ईमेल. महापौरांच्या केबिनसह गाडी बॉम्बनं उडवण्याची धमकी. राष्ट्रवादीच्या 27वा वर्धापन दिन उत्साहात साजरा. मुंबईत छगन भुजबळ तर नवी मुंबईत आणि नवी दिल्लीत सुनेत्रा पवारांकडून ध्वजारोहण तर मुंबईमध्ये शरद पवारांकडून मार्गदर्शन. लातूरमधील घटनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून दखल. त्या शेतकऱ्याला फडणवीसांनी गोशाळेतून बैल उपलब्ध करून दिला. बैल नसल्यानं शेतकऱ्यानं नाईलाजास्तव पत्नीलाच नांगराला जुंपलं होतं. हॉर्न वाजवल्यानं तलाठ्याचं अपहरण करून रॉडनं हल्ला. बीडच्या अंबिका चौकातील धक्कादायक घटना. बीड जिल्ह्यातील पुरुषोत्तमपुरी येथे भाविकांची बोट उलटली. दुर्घटनेत एका महिलेचा बुडून मृत्यू. तब्बल 35 पेक्षा अधिक जण बोटीतून करत होते प्रवास. जळगाव शहापुरात तरुणानं बिबट्याला जेरबंद केलं. बिबट्याचा हल्ला आणि या हल्ल्यानंतरही मुकेश डोंगरे हा बिबट्याला भिडला. सोलापुरात शेतकऱ्यांचं जलसमाधी आंदोलन. सहकार कारखान्यानं सुमारे 300 शेतकऱ्यांचे कोट्यवधी थकवले. गोकुळ साखर कारखान्याविरोधात शेतकरी आक्रमक. नाशिक विधान परिषदेतील बंडखोर गोकुळ गीतेंची मनधरणी सुरूच. गोकुळ गीते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घेणार भेट. उष्णतेमुळे विदर्भातील शाळा 30 जूनपासून होणार सुरू तर राज्यातील उर्वरित भागातील शाळा भरणार 15 जूनला. राज्यात मान्सूनचा वेग मंदावल्यानं चिंता वाढली. पावसासाठी 4 ते 5 दिवस वाट पाहावी लागणार. वाशिममधील हळद उत्पादकांचे आभाळाकडे लक्ष. पालघरच्या डहाणूतील कथित लव्ह जिहाद प्रकरण तापलं. सकल हिंदू समाजाकडून डहाणू बंदची हाक. अन्न आणि औषध प्रशासनाच्या कारवाईमुळे भेसळखोर बिथरले. अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांवर जीवघेणा हल्ला. अमेरिकेचे इराणवर जोरदार क्षेपणास्त्र हल्ले. इराणनं हेलिकॉप्टर पाडल्याचा अमेरिकेकडून बदला. होर्मुझमधील रडार एअर डिफेन्स सिस्टमला केलं लक्ष्य. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणकडून पलटवार. बहरीनमधल्या अमेरिकेच्या हवाई तळावर हल्ले. कुवेत आणि जॉर्डनवरही प्रतिहल्ले. सुरक्षित राहायचंय तर इराण सोडा. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघचींचा अमेरिकेला इशारा. अमेरिकेच्या हल्ल्यांना जशास तसं प्रत्युत्तर देऊ. अराघची यांचंही प्रत्युत्तर. मोहम्मद सिराज आयर्लंड इंग्लंड T20 मालिकेतून बाहेर. प्रसिद्ध कृष्णा खेळणार सिराजच्या जागी. सोने आणि चांदीच्या दरात घसरण. सोने 4,000 प्रति तोळा तर चांदी 11,000 प्रति किलो स्वस्त. सोने आणि चांदीच्या दरात चढ उतार कायम.
खेडमधील जगबुडी नदीमध्ये तिघे जण बुडाले. पाण्याचा अंदाज न आल्यानं 3 युवकांचा बुडून मृत्यू. 4 मित्रांपैकी एकाला वाचवण्यात यश.